इराणनं प्रत्युत्तरादाखल केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इस्रायलनं आज आणखी आक्रमक पवित्रा घेतला आहे। इराणमधल्या प्रत्येक लक्ष्यावर इस्रायल हल्ला करेल असा धमकीवजा इशारा इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी दिला आहे। त्यामुळे हा संघर्ष थांबण्याचं काहीही चिन्ह दिसत नाहीये। नेतन्याहू यांनी आज एका व्हिडिओ संदेशाद्वारे इस्रायली हल्ल्यानं इराणच्या आण्विक कार्यक्रमाला मोठा धक्का पोहोचला असल्याचा दावा केला आहे। इराणनं काल रात्री इस्रायलवर 100हून अधिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला चढवला होता। आपल्या प्रगत हवाई संरक्षण यंत्रणेद्वारे बहुतांश क्षेपणास्त्र हवेतच नष्ट केल्याचा दावा इस्रायलनं केला आहे। या संघर्षानंतर इराणनं अमेरिकेशी अणु कार्यक्रमाबद्दल चर्चा करणं निरर्थक असल्याचं म्हटलंय। इस्रायलनं केलेल्या मोठ्या हल्ल्यानंतर आता अमेरिकेशी वाटाघाटी करण्यात काहीही अर्थ नाही, कारण या हल्ल्याला अमेरिकेचा पाठिंबा असल्याचं स्पष्ट आहे, असं इराणनं म्हटलंय। दरम्यान शांघाय सहकार्य परिषदेनं इराण इस्रायल संघर्षाबद्दल घेतलेल्या भूमिकेशी भारताचा संबंध नसल्याचं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं जाहीर केलं आहे। भारताची पश्चिम आशियात शांतता नांदावी अशीच सुरुवातीपासून भूमिका असून ती दोन्ही देशांना वारंवार सांगितली आहे, असं परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे। शांघाय परिषदेनं इस्रायलनं केलेल्या हल्ल्याचा निषेध केला होता। या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयानं पॅलेस्टाईनमधल्या भारतीयांना सावधगिरी बाळगण्याचा आणि भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहण्याचा सल्ला दिला आहे। राज्यातल्या शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये